गोष्टीचे नाव आहे लोभी सिंह आणि हुशार ससा. एका जंगलात एक सिंह राहत होता. तो खूप लोभी होता. हा सिंह रोज प्राण्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारत असे. भूक नसतानाही तो विनाकारण प्राण्यांची हत्या करत असे. त्यामुळे सर्व प्राणी सिंहाला खूप घाबरत असत. कारण सिंह कधी कोणावर हल्ला करेल याचा काही नेम नव्हता. सिंह कधी कोल्ह्याला मारून खात असे, तर कधी माकडाला मारून खात असे. म्हणून सर्व प्राण्यांनी एकत्र येऊन असे ठरवले की सिंहाकडे फक्त रोज एक प्राणी त्याची शिकार म्हणून जाईल आणि सिंहानेही ते मान्य केले. एकदा सिंहाकडे जायची सश्याची पाळी आली. तेव्हा सर्व सश्यांनी मिळून एका हुशार आणि शहाण्या सश्याला सिंहाकडे पाठवायचे ठरवले. तो हुशार ससा हळूहळू चालत मुद्दामच थोडा उशिरा सिंहाकडे पोहोचला. सिंहाने रागाने त्याला विचारले, काय रे ससुल्या, किती हा उशीर? मी कधीपासून तुझी वाट बघतोय. मला आता खूप भूक लागली आहे. आता मी तुला खाणार. ससा म्हणाला, महाराज, मी तर सकाळीच तुमच्याकडे यायला निघालो होतो. पण वाटेत तुमच्यासारख्याच दिसणाऱ्या एका सिंहाने आम्हाला अडवले. मला मारण्याचा प्रयत्न केला. म्हणाला, मीच या जंगलचा राजा आहे. कसा बसा मी तुमच्याकडे पळून त्याच्या तावडीतून सुटून आलोय. सिंह खूप खूप रागावला आणि सशाला म्हणाला, कुठं आहे तो दुसरा सिंह? बघतोच त्याच्याकडे आता. चल, मला दाखव कुठे आहे तो दुसरा सिंह. चल माझ्यासोबत. ससा म्हणाला, नको नको, मला भीती वाटते महाराज. सिंह म्हणाला, मी आहे ना तुझ्यासोबत, घाबरू नकोस, चल. मग शहाणा ससा सिंहाबरोबर जंगलातून निघाला त्या दुसऱ्या सिंहाकडे. हुशार ससा सिंहाला घेऊन एका खोल खोल विहिरीजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, महाराज, तो दुसरा सिंह या विहिरीतच लपून बसलाय. बघाच तुम्ही. सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले आणि त्याला त्याचे स्वतःचेच प्रतिबिंब पाण्यात दिसले. आरशात जसा आपल्याला आपला चेहरा दिसतो की नाही, तसा. सिंहाला वाटले, विहिरीत खरोखरच दुसरा सिंह लपून बसला आहे. सिंह चिडला. त्याने डरकाळी फोडली. तर त्याच्या प्रतिबिंबाने म्हणजेच विहिरीतल्या सिंहाने पण तसेच केले. त्यामुळे सिंहाला खूप राग आला. विहिरीतल्या सिंहाला मारण्यासाठी सिंहाने रागाने विहिरीत जोरात उडी मारली. उडी मारताच सिंह पाण्यात बुडू लागला. विहिरीत खोल खोल बुडू लागला आणि विहिरीत बुडून त्याचा मृत्यू झाला. सिंह पाण्यात बुडाल्याचे पाहताच ससा आनंदाने जंगलात आपल्या घरी परतला. जंगलातील सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला. अशा प्रकारे हुशार सशाने स्वतःला आणि जंगलातील सर्व प्राण्यांना वाचवले. त्यामुळे सर्व प्राणी खूप खुश झाले. त्यांनी सशाला शाबासकी दिली. सशाचे आभार मानले. नंतर सगळे प्राणी जंगलात आनंदाने राहू लागले. हुशार आणि शूर सशाप्रमाणे नेहमी एखादी समस्या कशी सोडवता येईल, काय उपाय करता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. घाबरून जायचे नाही.